कोंबड्याने गाव जागला पाटेच्या पारी आरवला पाटेच्या पारी आरवला कोंबड्याने
सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार? बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतोय या प्रेक्षक वर्गाचं काय? अगं प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत. अशा नाटकांना भेटायला हो बोला आज की ना. अगं बाई अगं थोडीशी लचक भरली बघ. आता काय झालं तुला लक्षायला? अगं आताच्या माणसाला लचकायला कोणतं कारण लागत नाही. आता वय वर्ष उचलायसाठी त्याच्या आधी त्याची आदत काढली. आधीची माणसं कशी स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काय वेगळंच बघ. का कुणाच ठाऊ, पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतायत. नाचणीच्या भाकरीसाठी लोक तरसतायत. लोक नाचणी विकत घेतात. पहिल्यासारखी शेती करू लागले तर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या लक्षात आलीच असेल. अगं हो, पण याच्या पुढची वाट पोहोचून आणि कशी? अगं मला तर मुलीच माहिती नाही बघ. अगं आता काय करायचं? आता काय ते भेरड्या मावशीला बोलवणार ना. हो हो, हे राधे मारकी मावशीला मारते बघ. मावशी अगं हे मावशी आली ग आली.
बाजारा बोलवले गोड बोलिला माझं पिल्लू, माझं सोनं, एवढं गोड बोलून तुझ्या तोंडाला मुंग्या येतील की? तू एवढी कोण आलीस माझ्या तोंडाला मुंग्या आणणारी? एक झेंडे काय झालं तुझ्या
खेळली तर घशात घालेन सगळ्यांना. अरे पोरीनो, काय ग मावशी? अरे बाई, काय ग मावशी, तुझी नट पडली का? पडू दे, सावकाश लाव. एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? अगं मावशी, आम्ही पोरी थाट माट करत मग तुझ्या बाजारात चाललंय बघ. कसं आहे का? हो मावशी. अगं मग जायचं ना. यायचं असेल ते, नाहीतर तू येऊ जा. बरं ठीक आहे, जाते मी. अगं सांग मावशी सांग. तुला म्हणून सांगते, जर माझ्यासोबत बाजाराला यायची असेल तर माझ्या सगळ्यासाठी मान्य करायला लागतील तुला. चालेल मावशी. चालेल ना? आली वटणीवर. अगं पोरीनो, काय ग मावशी? बाजाराला जायचं खरं आहे ग. हो ग मावशी. मी जे नेसलंय ते दिसतंय, पण घेतलंय काय? अगं माझ्या मिठुकले बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या माळाची मी आरोळी कशी वर देऊ? बाई राधा, काय ग मावशी? काय घेतलंय काय बाजाराला? अगं मावशी सांगते. सांज सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने. घ्या. आता यमुनेच्या तिला पाणीच मिळणार ना? अगं मावशी ऐकून तर घे पुढचं. अजून पुढे आहे? हो मावशी. बरं सांग. सांज सकाळी यमुने तीरी माठ भरले पाण्याने. गडबड केली या केली बायाने. बा, माठ भरलेलं बायाने. म्हणजे तू दही आणलंय? हो ग मावशी. बाहेर जास्त पाणी नाही ना टाकलंय? काय ग मावशी? बरं हो माग. अगं हे किसून रे. काय काय चिरडे? जल्ल मेरीचं नाव कोणी ठेवलं नाही का? मलाच काय कळत नाही. जरा मागोशी होते, जरा मला बोलू दे. तुम्हाला म्हणून सांगते, आवाज येतोय ना? तिचं पहिलं लग्न झालंय, पण एवढी वात्रट आहे ना, म्हणून मी हिचं दुसरं लग्न करायला तयार आहे. आणि मुख्य कारण म्हणजे हिच्या कोणत्या अटी नाही आहेत. तेराडे साहेब, आताच्या लग्नाच्या वेळी पोरींच्या काय अटी असतात माहिती असेल तुम्हाला? पहिली अट, हो आजीबाई, पहिली अट या पोरींची दबड आहे काय? बरोबर ना? म्हणजे सगळ्यात तशा नसतात काय इत्या अटी. बरोबर आहे ना? दबड आहे काय? दुसरी अट, दादासाहेब, अरे दुसरी अट काय माहितीये? कोणतीही म्हणजे दुसरी अट काय पोरींची? सांग जरा थांब. मुलग्याला सरकारी नोकरी आहे का? तिसरी अट, मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का? पण माझ्या या हिऱ्याच्या अशा कोणत्या गती नाहीत बरं. पण काय आहे ना हिरे, तुला म्हणून सांगते आणि तुम्हालाही सांगते, ही सगळी मोहमाया आहे. मोहमाया आहे. जर जोडीदार व्यवस्थित असेल तर संसार कसाही असो अगदी नीट होणारच, आमच्या सरकारांसारखा. बरोबर आहे ना? काय ग मावशी, कशाला मला दिला? हा, कशाला दिला नाही? काय घेतलंयस काय बाजाराला? आया मी सांगू? मग काय आम्ही? अगं तू सांग. हो सांगते. हा. होता कोंबड्याची बांग तेव्हा आधी मला जाग. वा 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 वा, कोंबड्याच्या मागेने उठते. अगं पुढचं एक तर. अजून पुढे आहे? हो मग. बरं सांग. होता कोंबड्याची बांग तेव्हा आधी मला जाग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. उचललं मेलीचं. आता गोठ्यात जाऊन गाई वासरांची गाठ पडणार. होय, तुला पुढचं ऐकायचंय की नाही सांग? म्हणजे अजून पुढे आहे? हो मग. बरं सांग सांग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. म्हणूनच मी घेतलंय दुधाचे माठ. अरे वा वा, म्हणजे तू दूध आणलंय? हो मावशी. हे स्वतःच्याच गाईचं आहे ना? हो हो. बरं हो माझं. अहो बाई, ही माझी नवीन आवलाई आहे, बिटुकलीच आहे. काय घेतलंय काय बाजाराला? हो हो. अगं बाई, तुझाच नव्हे, आम्हा सर्व गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा हा, सांग बघू. विक्रीने प्रपंच आमचा नवा नियम नाही का वा? तुम्हाला कोणाला पाहिजे असेल सरळ सांगितलं. तिला सरळच काय आवडते. बाय बाय. काय सुंदरा, काय घेतलंय काय बाजाराला? मावशी ऐकतात. हो हो. तू मिमी करता करता झाली भांडे तू. मावशी ऐकून तर घे. तर तू मिमी करता करता झाली भांडणे खूप. आता हा. सगळ्यांनी बसा चूप. आणि बस. मी घेतलंय तू. बाई, तू घेतलंय तुपासारखं
अगं माझ्या बाईचं हिला काय पण म्हणा चमेली म्हणा दाबेली म्हणा मोठीली म्हणा अगदी हो देणारच काय भाई चमेली नाही नाही पण चमेली जरा चुकीचंच वाटतंय नाही का चमेली चुकीचंच वाटतंय ना दाबेली नाही ही आहे माझी पुबेली हो पुबेली बाई काय घेतलंय काय बाजाराला मावशी मी घेतलंय लोणी लोण्यासारखी आहे माझी गोणी तर मग सांगितलं नाही बघ अगं माझं काय मेलीचं कशात काय आणि फाटक्यात काय चला तर मावशी सांगायला पाहिजे एवढा हट्ट मावशी आणि माझ्याशी हो बरं ठीक आहे तुम्हाला म्हणून सांगते तर बाजाराला जायचे आहे वळणाची वाट का मावशी बाजाराला जायची आहे वळणाची वाट माझ्याकडे आहे ताक आता करूया ना शिमला थाट मावशी पण हा यमुनेचा घाट फार बरी अवघड आहे मावशी आपण सुंदरी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही मावशी चला तर मग साथ करुणी नारद जली डोळी गजरा
प्रेक्षक हो, आमच्या या कार्यक्रमासाठी आलेले पारितोषिक बाबूरामा विंजले यांच्याकडून 501, दिनेशजी चव्हाण 501, वसंतजी उसगावकर सिंदेगाडी विभाग प्रमुख कडवई 3001, संदीप दुलम 1011, सनराइज हॉटेलचे मालक श्रीराम पाटे उर्फ पल्लूकाका 2100, राजेंद्र शिवराम जाधव धामापूर राहुलवाडी 200, प्रकाश द्वीप युट्यूबर यांच्याकडून 1001 रुपया, संतोष पांडुरंग दुधमवाडी 1000, अवनी भरत विंजले 200, शाहीर समीर तटकरे सह संकेत गोपाल यांचे बंधू अक्षय गोपाल 501, या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली अत्यंत आभारी व धन्यवाद. Please
त्यासाठी आमचे मित्र दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. हा माझ्या कसं हो आताच आमचे निर्माते कोकण कलामंच मुंबईचे निर्माते दिनेश कुडतडकर साहेब यांनी या बाळकृष्णासाठी जी माळ अर्पण केली आहे आणि त्या गीतासाठी वन्स मोर आहे. त्याचबरोबर येत्या 14 डिसेंबर 2024 रोजी कोकण कलामंच मुंबई याचा कार्यक्रम संगमेश्वर तालुका मुस्लिम गावी होणार आहे. त्याचबरोबर 5 जानेवारी 2025 पोपटलाल सभागृह आणि 4 जानेवारी पोपटलाल सभागृह आणि 5 जानेवारी ओपन शो घाटकोपरमध्ये लागलेला आहे. तरी माझ्या मायबाप रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. दिसत नाही आवाज पण नाही वरच्या डोंगरात पण नाही दिसते बघतो
मी बायच्या वागण्याला वाईट लावून
मेल्याची बेचकी तरी घेऊ काय झालं आम्ही अजून पुढे गेलो. आणि काय झालं तेव्हा मला दिसला अजून एक रावण. रावण दिसला आणि काय झालं काय फुलं रावण मला मारायला सुटला तिकडनं. तुला काय झालं फुलं मग तेव्हा आपल्या नंदी महाराज धावत आला आणि त्याला उडून टाकलं. बोलत ते जाऊ दे भरपूर टाइम झाला खरं खरं सांगतो तर काय ए हा फेकिया कोण एकट्या कुठे कंटाळले जाऊ दे तू काय तर घरी पटकन आणि सगळे धाना करायचं धाना काढून घे हा हे सुताल्या त्याला गायवर बसव वरती बसव वर बसलो आणि आपला चिंता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे किती आवाज देशील काय आणि सासूबाई काय म्हणत होता मला तुला काय सांगू बऱ्याच वर्षात कुंजवनात गेलो कुंजवनात काय तुला सांगू दर दिवशी कुंजवनात जातो ना दर दिवशी आता डबल उडी मारली. कशाला पाहतोय काय म्हणतो तुला आम्ही कशासाठी बोलवलं माहिती आहे का? थांब भरपूर झाला थांब कशाला बोलवलं थांब लवकर थांब अरे आपल्या इथे आपल्या सुटकेचे माझ्या काय म्हणतो काय अरे काय कामगिरी काय कामगिरी थांब लवकर थांब किती कामगिरी अरे बाबा त्याच्याकडे अरे तो थांब मात करून चाललाय आपल्याच कुकुरात राहायला पाहिजे आता म्हणतोय आपल्याच कुकुरातलं दैवत आपल्याच कुकुरात राहिलं बरोबर असं म्हणतोय दोघांनी हात तुटोय आता कोणती आले आहे आपल्या केवढा असं म्हणतोय लपून बसूया ए मानती अरे लपून बसूया गाडीत लपून बसूया तो
राणी दिलीप विंजले यांचं तुला नाव घ्यायचं आहे. राणी दिलीप विंजले. ठीक आहे. राणी नाही नाव ऐका. तर अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषण. अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषण. आणि राणी ताई तुमच्यासारख्या रसिकांमुळे वाढते आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा. रोहित मांजरेकर यांचं नाव घ्यायचंय. रोहित मांजरेकर. तर चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयाची घेतली साडी. गोळवीत मोडली घडी. नेसली साडी जवळ केली मुंबई नगरी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. काका आता पडले. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दारा शेजारी भिंत. भिंत शेजारी कपाट. कपाटा शेजारी खाट. खाटेवर गादी. गादीवर उशी. उशीवर परात. परातीत वाटी. आणि वाटेत तूप. तुपासारखं साई रोहिल रावांचं रूप. रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. रूपासारखा आपल्या दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. पण रोहितराव तुमच्यासाठी काय मुग्ध आहे माझ्या हृदयाचं दार. शशिकांत खसाचे आणि अमोल खसाचे. शशिकांत खसाचे अमोल खसाचे. त्याच्या आधी आज एक नाव घ्यायचे मला. अक्षयराव अक्षय गोपाल. तर नंतर जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. बरोबर आहे ना मावशी. आता
अशा तरुण पोरीने मेकअप लाली सर्व केल्यावर आपल्या म्हणजे आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावली पाहिजे की नाही? तर नसतात जेव्हा पोरी तेव्हा मावशीच असते. आणि अक्षय राव नंतर भेटा तुमची बरोबर शशिका कसाच आहे आणि अमोल कसाच आहे. तर साडी नेसली साडी नेसली नसताना कुत्तानी कशाला नेसलीस? साडी नेसली नसताना पदर घेतला साधा. अमोल राव अन शशिकांत राव माझे सावळे श्रीकृष्ण आणि मी त्यांची दोरी तर नाव आहे का? गाडी एवढी मोठी आहे सांभाळून घे ना. ठीक आहे. तर नाही नाही म्हणतात मध्येच आली 21. नाही म्हणतात मध्येच आली 21. आमच्या मुंबई नगरीत आमचा कार्यक्रम झाला. आली गाडी भरली गाडी जवळ गेली मुंबई नगरी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी बरं का मंडळी? तसे आम्ही सारे कलाकार हौशी आणि आज नाव घेते या हौशेच्या दिवशी. तर अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. आणि नाव काय बोला? प्रफुल्ल राव. मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोलणार. संदेश भिजले संदेश आमकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव घ्यायचं आहे मावशी. संदेश आमकर. बरं ठीक आहे. तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. जिजाऊ राजाराम राजेंचे थोरवे आणि तारांचे गोडवे. गोरपडे बंधू थोरते अहो गोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राण्यांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राण्यांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि संदेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे तुमच्यासारखे रसिक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. आम्हा कलाकारांचे तर भरत भिजले यांचं पूर्ण नाव घ्यायचंय. तर रोहितच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. रोहित सरांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. आणि भरत राव तुमचं नाव घेते 1 2 3 4 गडी अरे तुमचं काम काय येते? आमचं काम हो काम सुधारले. आपलं काम काय? अरे बाबांनो मी आले गोकुळातून आणि जाणार दुसऱ्या मार्गाने जाऊ. तुम्ही देवांचे सवंगडी असा पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? अरे तुम्ही देवांचे सवंगडी आहात असा मी तुमच्यावर विश्वासच कसा ठेवू? पण विश्वास आलाय काय? हाल दापोली तालुक्यातील कॉमेडी नामवंत युट्यूब चॅनल गाव करमली करामती यांच्याकडून 501 रुपये. कैलासवासी दादू किंजलकर व देवगाव दाजी किंजलकर यांच्या स्मरणार्थ कुमार विहान राजेंद्र किंजलकर 201 रुपये. धामणी गावचे माजी सरपंच पांडुरंग बाबू कांबळे यांचे नातू हर्ष दीपक कांबळे यांच्याकडून 1011 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सौ रुचिता प्रमोद पेटकर 501 रुपया कृष्णासाठी व गणगवळण यांच्यासाठी. दीक्षा दलवी मावसाठी 501 रुपये. अथर्व दलवी गवळणसाठी 201 रुपये. काजल मुलू किंजलकर 500 रुपये. त्याचप्रमाणे उत्कृष्ट तरुण मंडळ धनावडेवाडी या वाडीचे वाडी प्रमुख सन्माननीय श्री सुभाष धनावडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले आहे. पनवेलच्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या मनातलं घर आजच बुक करा. सिडको नैना महार रेरा
लिंकच्या प्रोजेक्ट पनवेलमध्ये घर घ्यायचं असेल तर तुम्हाला जी टॅबलेट दिली आहे त्यावर नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. कुमार राजेंद्र माणिक कला कंपाऊंड शिवडी पिकनिक ग्रुप यांच्याकडून 1001 रुपया. श्रेया दिनेश किंजलकर 100 रुपये. सोन्या राजा मथुर ग्रुप कडवई धामनकवाडी 100 रुपये. सुयेग अंकुश मांजरे कैलासवासी. अंकिता अंकुश मांजरेकर यांच्या स्मरणार्थ सुयेग अंकुश मांजरेकर 201 रुपये. रोहित मांजरेकर यांच्याकडून 201 रुपये. विशाल सावंत कापडगाव. दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून 501 रुपया. अमोल खसासे 110 रुपये. विघ्नार्था ट्रॅव्हलचे मालक संजय मांडवकर 251 रुपये. जयेश कुंभार 100 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवले यावर धन्यवाद. अरे जरा थांबा ना, मला त्या कोकणी कलामंचाचं नाव घ्यायचंय ना. कोकण कलामंच मुंबई कुठे गेले का? बरं नाव आहे का? तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा, चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का. आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशी कष्ट करते घरातील कहाणी. अहो खूप खूप शोधलं, एक खोट्या खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि कोकणी कलामंच मुंबई तुमच्यासारख्या मंडळांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना तुमच्याकडे काही कायदा आहे का? देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटली. कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटली. वेदा तुला वंगडी आम्ही वेदा तुला वंगडी. वेदा तुला वंगडी आम्ही वेदा तुला वंगडी. कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटली. कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटली. वेदा तुला वंगडी वेदा तुला वंगडी आम्ही वेदा तुला वंगडी. दया दुधाचे माठे काले नागाले उद्या मागोरे बाजारा. उद्या मागोरे बाजारा उद्या मागोरे बाजारा. राजा तो जळ तो जनकाला उद्या जादर वाला. उद्या जादर वाला उद्या जादर वाला. तुझ्या देवाने पाना मांडीला होडी जाती आहे मोडायची. तुझ्या देवाने पाना मांडीला होडी जाती आहे मोडायची. वेदा तुला वंगडी आम्ही वेदा तुला वंगडी. 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 बोला बोला. काय रे बा? अय्या. अरे एवढं काय ना. पण ठीक आहे. अगं पोरी आता
मावशे काय बोबडे राव काय हाय कसं काय हाय सगळं बरोबर आहे ना पण आता तुमचं इथे काय हाय इथं काय नाही जावा ना तुमच्या जोडीचे गेले ना गेले मावशे मी काय म्हणते ते प्रशांतराव आहेत ना हा ते सारखं म्हणतायत माझं नाव घ्या तर लोक येतात म्हणजे टाइम किती झाला का पटकन घेते ठीक आहे लवकर कणकण सुंदरी मनमन माती उभारल्या भीती शितारले खांब कणकण सुंदरी मनमन माती उभारल्या भीती शितारले खांब आकाबाईंच्या पोटी जन्माला आले राम गेले शेतात नांदे आरडी राम गेले अरे वरडी नाही अर्डी असतात ते राम गेले शेतात नांदे अर्डीचं झालं करडीचं काढलं तेल पूर्ण कढईत त्यात टाकले चिवडा आणि बुंदी प्रशांतराव लवकरच आपण लग्न करूया मग आपली ओळख होईल जुगलबंदी या सगळ्या लवलनी बसल्या बरोबर तुला बसाय काय झाले अरे बाळा मला बसता येत नाही मला बसता येत नाही म्हणजे नाही बसाय काय का मला अरे मला बसताच येत नाही बसताच येत नाही ते पण त्याने खरे जेव्हा वैराच्या घोड्याने धुरला उचलला त्याला लंका धुरला हाती ठेवला आणि हा आठवतात विक्रम धारण केला आहे ऐकता राखे तर मृदुंगाच्या तालावर त्याला करतो आम्ही न्यारी मृदुंगाच्या तालावर त्याला करतो आम्ही न्यारी सात शृंगार करणी चालले आम्ही मथुरे बाजारी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी आणि सदैव राहो दीपक साहेब सदैव राहो आम्हावरी तुमची कृपादृष्टी सारी तुमची कृपादृष्टी सारी Thank you.
तुझ्यावरी सांगू मी किती
राजेंद्र शिवराम जाधव धामापूर रावळवाडी यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, वंशभर आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गायकाने पुढे येऊन गाणं म्हणायचं आहे. Nanda Mukunda
श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राजेंद्रजी भोसले सुंदरवाडी याच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. हर्ष मनोहर किंजलकर 501 रुपया. रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोषजी थेराडे साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. 5001 रुपयाचं पारितोषिक. राज मंडप डेकोरेटचे सर्वेस्वा विजय शेठ कुलेकर साहेब यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक. शिवसेना उपविभाग प्रमुख कडवाई जिल्हा परिषद दत्ता लाखनसेठ यांच्याकडून 2001 रुपया. शिवसेना उपविभाग प्रमुख कडवाई जिल्हा परिषद अरविंद जाधव साहेब यांच्याकडून 1001 रुपये. युवा सेना उपतालुका अधिकारी संगमेश्वर सागर भोजने साहेब यांच्याकडून 1001 रुपये. धामणी गवलवाडी अध्यक्ष प्रदीप चोगले साहेब 1001 रुपया. युवा सेना विभाग प्रमुख अजिंक्य ब्रीज साहेब यांच्याकडून 1001 रुपया. गोळवली राहुलवाडी ग्रामस्थ विकास मंडळ 1001. दिलीप विंजले 100 रुपये. दीपक प्रभाकर विंजले 151 रुपये. श्रावणी देवेंद्र दुधमवाडी 501 रुपया. जयराम जोगले यांच्या स्मरणार्थ अक्षय पाचकुडे 501 रुपये. संजय सीताराम चव्हाण 301 रुपये. दिनकर शेठ आमकर यांच्याकडून 1001 रुपया. सार्थक पोकळे यांच्याकडून 501 रुपये. मनसे सेका अध्यक्ष दिवा शशिकांत खसासे यांच्याकडून 501 रुपये. शशिकांत खसासे 160 रुपये. या सर्व बक्षिसात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलवल्याबरोबर धन्यवाद.
माझ्या लक्ष्या परमात्म्याचा वध करायचा कळत नाही, पण माझा परमात्मा कृष्ण यांचे चाले राहून आणि पाळल्याशिवाय राहणार नाही. चला जास्त तयारी लागली.
Thank you.